नमस्कार, जस्ट रिवाइज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बऱ्याच दिवसानंतर मी व्हिडिओ घेऊन येत आहे, कारण त्याचं कारणही स्पेशल आहे. आपण ज्या दिवसाची वाट बघत होतो ती फायनल दिवस आला आहे आणि आपली एक्झाम डेट अनाऊन्स झाली आहे. तर बरेच जण टेन्शनमध्ये होते, काही जणांना डिमोटिवेशन येत होतं, अभ्यास करू वाटत नव्हता. तर त्या सगळ्यांनी हे सगळं डोक्यातून काढून टाकायचं आणि आता पुन्हा नव्याने राहिलेल्या दिवसांमध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी ऑलरेडी आता बघितलंच असेल, तरीसुद्धा असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन AEची एक्झाम ही 29/12/2024 म्हणजे 29 डिसेंबर 2024ला आहे. आणि बाकीच्या पोस्टच्या एक्झामसुद्धा इथे मेन्शन केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राहिलेल्या दिवसांमध्ये काय करायचं. तर आज 9 तारीख आहे, एक्झाम आपली 29 तारखेला आहे. म्हणजे साधारण 19-20 दिवसानंतर एक्झाम आहे. पण आपल्याला तितके दिवस युटिलाइज करता येत नाहीत. आपलं टार्गेट हे अगदी कमी दिवसांचं असावं. तर आपल्याकडे असं समजून चला की आपल्याकडे फक्त 15 डेजच आहेत आणि आपल्याला जे काही कवर करायचं आहे, जे काही रिव्हिजन करायचे आहे किंवा अजून काही नवीन करायचं असेल, तुम्हाला टेस्ट सिरीज सॉल्व करायचे असतील, तर हे सगळं तुम्हाला या येत्या 15 दिवसांमध्ये करायचं आहे. कारण उरलेले जे 4 दिवस आहेत, साधारण 24 तारखेनंतरचे म्हणजे 25, 26, 27 आणि 28 हे 4 दिवस तुम्हाला रिलॅक्स राहायचं आहे. थोडेफार रिव्हिजन करायचे आहे. ॲक्च्युली असं होत नाही, खूप कमी लोकांचा अभ्यास तितका करेक्ट, तर बऱ्याच जणांचा अजून तितका अभ्यास झालेलं नसतं किंवा त्यांना कॉन्फिडन्स वाटत नसतो की माझा हा सब्जेक्ट व्यवस्थित झाला आहे किंवा हा टॉपिक व्यवस्थित झालेला आहे आणि माझं सगळं क्लिअर आहे, असं जर वाटत नसेल तर तुम्ही काय करू शकता, येत्या 4-5 दिवसात तुम्हाला जे तुमचा वीक पोर्शन वाटतोय ते कवर करून घ्या. पण त्यासाठी अजून जास्त वेळ देऊ नका. 4 ते 5 दिवस म्हणजे हे मोर दॅन इनफ आहेत. या 4-5 दिवसात तुमचं जे काही राहिलं असेल ते कंप्लीट करून घ्या. असं मी म्हणणार नाही की या 15 दिवसात तुम्ही रिव्हिजन करा. आपल्याला कम्फर्टेबल झोनमधून बाहेर पडायचं आहे की नाही, मी आता राहिलेलं काहीच करणार नाही, फक्त 15 दिवसात रिव्हिजनच करणार आहे, असं नाही. तुम्ही ठरवलात तर या 5 दिवसात थोडासा वेळ काढून एक्स्ट्राचं तुमचं जे काही वीक आहे ते कंप्लीट करा. बाकीचंही करा त्याबरोबर आणि राहिलेले 10 दिवसांमध्ये पूर्ण वेळ हा तुमच्या पूर्ण रिव्हिजनसाठी द्या. तर न्यू टॉपिकसाठी तुम्ही द्या वेळ, पण म्हणजे जास्तही देऊ नका. येत्या 4-5 दिवसात तुमचं जे काही राहिलं असेल ते कंप्लीट करून टाका. आणि मी तुमचा फार वेळ घेणार नाही आहे, त्यामुळे अगदी शॉर्टमध्ये सांगते. तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची रिव्हिजन कशी करायची आहे, तर या 15 दिवसात तुम्हाला आता महत्त्वाचे आपले सब्जेक्ट मी बऱ्याच वेळेला सांगितलेले आहेत, तरीसुद्धा पॉवर सिस्टीम, बेसिक इलेक्ट्रिकल, मेजरमेंट, मशीन, नेटवर्क हे आपले मेन कोअर सब्जेक्ट आहेत. तर याची रिव्हिजन तुम्ही 2 दिवसाचं नियोजन करा प्रत्येक सब्जेक्टसाठी किंवा 1-1.5 दिवसाचं नियोजन करा आणि ती पूर्ण रिव्हिजन करून घ्या. मोस्टली न्यूमरिकल्स हे स्वतः सॉल्व करा. तुम्ही वाचून न्यूमरिकल्स हे कन्फ्यूज होतं एक्झाममध्ये, सो न्यूमरिकल्स सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. फॉर्म्युला तुमच्या हाताखालून जाऊ देत आणि ते जास्त इफेक्टिव्ह होईल. तर अशा पद्धतीने तुमच्या सब्जेक्टचं तुमच्या वेळेनुसार आणि तुमच्या डिमांडनुसार व्यवस्थित दिवसांचं नियोजन करा. त्याच्यानंतर नॉन टेक्निकलचं म्हणाल तर मी सांगितलं की नॉन टेक्निकलमध्ये सुद्धा अजून तुम्हाला काही टॉपिक्स कन्फ्यूज होत असतील. म्हणजे बऱ्याच जणांना असं होतं की सिलॉलिझममध्ये पॉसिबिलिटीच्या क्वेश्चनमध्ये अजूनही काही जणांना कन्फ्यूज होत असतं. तर तुमचं जे काय आहे ना ते आत्ता येत्या 4-5 दिवसात क्लिअर करून टाका. कारण एखादा टॉपिक राहिला असेल तर तो अगदी कमी वेळ देऊन त्याला जास्तीत जास्त व्यवस्थित ग्रास्प करण्याचा प्रयत्न करा आणि टॉपिक्स क्लिअर करत चला. त्याच्यानंतर नॉन टेक्निकलमध्ये म्हटलं तर माझं मत असं आहे की पझल, सिटिंग अरेंजमेंट आणि ॲप्टीचं DI हे तुमचं डेली रिव्हिजनमध्ये पाहिजे, डेली प्रॅक्टिसमध्ये पाहिजे. आणि या 3 टॉपिक्सबरोबरच बाकीचे एक टॉपिक्स म्हणजे रिझनिंगचा एक टॉपिक आणि ॲप्टीचा एक टॉपिक असं तुम्ही नियोजन केलं तर अगदी
व्यवस्थितपणे 15 दिवसात तुमचे सगळे टॉपिक्स कवर होऊ शकतात. आपल्याला फक्त कन्सेप्ट आपल्या क्लिअर केलात का हे फक्त चेक करायचं आहे आता. आणि आपला स्पीड आणि वेळ म्हणजे टाईम तर आपल्याला कमीत कमी टायमिंगमध्ये सोडवण्याचा ट्राय करायचा आहे, पण त्याच्याबरोबर त्या स्पीडबरोबर आपली ॲक्युरसीसुद्धा पाहिजे. सो हाच प्रयत्न करायचा आहे राहिलेल्या दिवसात, की आपल्याला पेपर मॅक्झिमम ॲक्युरसीने मॅक्झिमम इफेक्टिवली कसा सॉल्व करता येईल. अगदी टेन्शन घेण्याची वेळ निघून गेली आता. जे काही करायचं आहे ते तुमचे एफर्ट्स या 15 दिवसात, म्हणजे तुम्ही गेले 1-1.5 वर्ष काय अभ्यास केला हे महत्त्वाचं नाही आहे, पण त्या 1-1.5 वर्षाचं कन्क्ल्युजन या तुम्ही 15 दिवसात कसं करताय ते खूप महत्त्वाचं आहे. आणि परत राहिलेले 4 दिवस तुम्हाला एक्स्ट्रा असतातच, त्यामध्ये तुम्ही परत रिव्हिजन करू शकताय. सो मॅक्झिमम रिव्हिजन तुमची या 15 दिवसात कंप्लीट करा आणि अभ्यास करत राहा. अगदी खूप दिवसांपासून आपण वाट बघत होतो आणि ती फायनली वेळ आलेली आहे. सो जे काही करायचं आहे ते 15 दिवसात करायचं आहे. बऱ्याच जणांचं असंही असेल की आता पुढचं कुठलंही एक्झाम समोर नसेल तुमच्या, तर त्यांच्यासाठी हे 15 दिवसच अभ्यास करायचा आहे. परत आपण निवांतच आहे. त्यामुळे जे काही करायचं आहे, जे काही तुमचे 100% एफर्ट्स आहेत ते या 15-20 दिवसात द्या आणि एक्झामचं खूप छान प्रिपरेशन करा. एक्झाम खूप छान द्या. सगळ्यांना ऑल द बेस्ट आणि थँक्यू सो मच.